तुम्ही केले तर आयुष्यात कुठल्याही समस्या तुमच्यापर्यंत पोचत नाही. कारण मनुष्य जन्माला येताना 5 ऋण तो घेऊन आलेला आहे. एक देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, मनुष्य ऋण आणि भूत ऋण. त्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी 5 कामं करायची, ती पण बिना खर्ची काय नाही, 5च मिनिटाची आहे. दिवसभरात तुम्ही सकाळी उठल्या उठल्या स्नान केल्यावर रद्दी पेपरला असा रद्दी पेपर घेऊन त्याला तुपाचं बोट लावून पेटवणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. ते गोऱ्या, लाकूड फाटा, कोळसे आता ते राहिले नाहीत. घरं काळी होतात, त्यामुळं भगिनी कंटाळा करतात. पण त्यापेक्षा पेपरला तूप लावून पेटून दिलं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. भगिनी स्वयंपाक करतात. स्वयंपाकाच्या वेळी अजूनही आमच्या ग्रामीण भारतामध्ये नेमकं स्वयंपाक सुरू झाला की कावळा येऊन टपकतो आणि ओरडून ओरडून हैराण होतो. अनेक आमच्या जुन्या भगिनी म्हणतात कुणीतरी पाहुणा आहे. पाहुण्याचा कावळ्याचा काहीही संबंध नाही, तो तिथे उगाच संबंध जोडलेला आहे. आपले मृत पूर्वज हे अन्नाच्या वासाचे भुकेलेले आहेत, म्हणून त्यातलं थोडंसं अन्न कावळा बसतो तिथे ठेवावं, तो जेव्हा खायचं तेव्हा खाईल. आपण स्वयंपाक केल्यावर कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात. तेवढंच अन्न फावल्या वेळेत गाईला देणं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. 3 कामं झाली. 4थं, दिवसभरात कोणाला तरी चहा पाणी देतो तथा भोजन देतो. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं तथा लहान मुलांना गोळी बिस्किट देणं त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात. ही 5 कामं. 5वं, 2 दाणे मुंग्यांना कोपऱ्यात साखर घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात. मुंगीला साखर विशेष प्रिय आहे, परंतु जगात अशी काही माणसं आहेत त्यांच्या हातून मुंग्या साखर खात नाही. अशी काही घरं आहेत की मुंग्या तिथे साखर उचलत नाही. पण मुंगीला जे ज्ञान आहे ते अजून कुठल्याही पंडिताला नाही. म्हणून आमच्या मुक्ताबाईंनी, आमच्या श्री संतांनी त्यावर 700 श्लोक लिहिलेले आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगीला एवढी परीक्षा आहे, तिचं डोकं केवढं, त्यात तिचा मेंदू केवढा, पण चालताना सरळ रेषेत चालते. म्हाताऱ्या मुंग्यांना अन्नपुरवठा करते, म्हाताऱ्या मुंग्यांना सांभाळून घेते, त्याला मुंगी म्हणतात. आजची पिढी मुंगीसारखी वागते का? म्हणून त्यासाठी हा सर्व सांगण्याचा खटाटोप आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण पंचमहायज्ञाचं नाव गोंडच दिलेलं आहे. पंचमहायज्ञ. गाईला घासभर आणणं, कावळ्याला घासभर आणणं, मुंग्यांना साखर, अग्नीला तूप, या 5 गोष्टी जर आपण करण्याची संधी कुटुंबात कोणीतरी एक का होईना प्रतिनिधींनी रोज या बाबी कराव्यात. शहरातसुद्धा अजून जनावरं आहेत. अजूनही मोठ्या महानगरांमध्ये मोकाट जनावरं, त्यात गायी आहेत. पण असंख्य लोकप्रतिनिधींना ही चिंता नाही. गाड्यांना पार्किंग व्यवस्था आहे. मोकाट जनावरांना जर एखाद्या ठिकाणी गोठा बांधून दिला, तिथे ते जनावरं थांबतील. असंख्य भगिनी तिथे जागेवर त्यांना घास देतील, अन्न देतील, सेवा शुश्रूषा करतील. ही अजून मोक्या जनावरांची वाचा माणसापर्यंत नीट पोचलेली नाही. म्हणून या सर्व संकल्पना या कार्याच्या सर्वांपर्यंत त्या पोचल्या जाव्यात. यातलं जे आवडेल ते आपण घ्यावं, जे आवडत नाही ते स्थगित करावं. म्हणून पंचमहायज्ञ